पहाटेच्या थंड चांदण्यात वाटेच्या दोन्ही बाजूंची घरं झोपली होती. काळ्या सावल्यांची घोंगडी त्यांच्या अंगावरून पार रस्त्यावर आली होती. कुठे त्रिकोणी कोपऱ्या, तर कुठे चौरस पदर. दादू मुसलमानाच्या घरापुढचा गोल कडुनिंब नुकताच जागा झाला होता. डाळ्या आळस देत होत्या. निंबाच्या पायाशीही काळे पांघरून गोळा होऊन पडले होते. निंबाच्या डोक्यावर बगळ्याची पांढरी फुलं चांदण्या अंगावर घेत होती. कुंभाराच्या घरापुढच्या निंबाखाली झोपलेली काळी म्हैस अर्धी भोरी झाली होती. डावीकडच्या मोकळ्या पटांगणात सोडलेली बैलगाडी लहान मुलासारखी गुडघे उभे करून झोपली होती. पायांचा आवाज होऊ नये म्हणून सावकाश चालत मी ओढ्याची वरंगळ उतरलो. ओल्या वाळूवरून कुरुकुरु चालत पलीकडे गेलो. टेकाड चढून जाताच पिकातून उबदार वारा आला. जोंधळ्याच्या कणसांचा खरपूस वास आला. रानावरची काळोखी अजून गेली नव्हती. बांधावरचे ओले गवत पोटऱ्यांना गुदगुल्या करीत होते. मग मी आपल्याच नादात भराभरा चालू लागलो. उतरायला लागलेल्या चाकासारखा गाडीगुडी करीत पळू लागलो. दिवस उगवायच्या आत मला बुधाच्या तळ्यावर पोहोचायचे होते. आकाशात पोलादी रंगाचा भला मोठा ढग या कडेपासून त्या कडेपर्यंत पसरला होता. मध्ये मध्ये असलेल्या आडव्या फटीतून सकाळचा ताजा उजेड बाहेर आला होता. डावीकडच्या बुटक्या बाबळीवर पिसे फुलवून बसलेला पटाणी होला सकाळ सकाळीच घाईला येऊन घुमत होता. पण बघताना असे वाटत होते की श्रावण मासातल्या कोवळ्या पालवीनं आणि पिवळ्या रंगाच्या फुलांनी डवरलेली बुटकी बाबळच घुमते आहे. मी येताना गुपचूप उठून आलो होतो, तरी आई जागी झाली होती. पाण्याच्या भांड्यावर मी आवाज केला. तेव्हा तिने अंथरुणावरूनच विचारले, एवढ्या लवकर का रे उठलास बाबा? आज कुठं पाखरं मारायला जायचं आहेस का? मी म्हणालो, पाखरं मारायला नाही, पण बंदूक घेऊन तळ्यावर निघालोय. त्या निमतानं तरी तळं पाहीन. मी पाहिलंच नाही अजून. आणि जेवणच रे, दे पाठवून दशम्या गड्याबरोबर. मग चहा तरी घेऊन जा. नको, वेळ होईल. उन्हाच्या आत मला तळ्यावर पोचायचं आहे. एकटा जातोस? वाट माहिती आहे का? नाही, पण जातो डोंगर समोर ठेवून. 7-8 मैलात चुकतो कशाला? दूर डोंगराची काळी निळी रांग दिसत होती आणि माझ्या जलद चालण्यामुळं पाठीशी असलेली बंदूक दस्त्यानं मला थोपटीत होती. हा म्हणता तळे गाठीन अशा जोमानं मी पावले उचलीत होतो. मानदेशाचा सगळा मुलूक कोरडा ठणठणीतच. आजूबाजूला कोठे तळे, नदी काही नाही. पाऊस पडायचा तो कधी मधी. जिराईत पिकावर उगीच खारकेसारखे कणीस पडावे इतका. दर 3 सालांआड एखाद दुसरे साल अवर्षणाचे ये. अशा या वैरान मुलकात मोठा थोरला तलाव झाला होता आणि तो अजून मी पाहिला नव्हता. तो डोळ्यांनी बघावा म्हणून मी पळत होतो. मला कळू लागले तसा मी या बुधाच्या तळ्यासंबंधी ऐकत होतो. माझे आजोबा बणे या तळ्यावर कामाला होते. आजोबांनंतर वडीलही काही दिवस होते आणि अगदी अलीकडेच माझे चुलते सुद्धा इथेच कामाला लागले होते. लोक या तळ्याविषयी बोलताना मी ऐकले नव्हते. शेतकरी कधी आतुरतेनं वाट पाहताना पाहिले नव्हते. दुष्काळ आपल्या 5वीला पुजला आहे असे धरूनच लोक चालले होते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे तळे पुरे झालेले होते. त्याचे पाणी मिळून माझ्या गावच्या डाव्या बाजूची सगळी तांबड जमीन हिरवीगार झाली होती. एरवी उजाड दिसणारी, दरवर्षी केवळ पायली 4 पायली कडधान्य आणि 5 पायली 8 पायली बाजरी देणारी निकृष्ट जमीन आता पाटाच्या पाण्याने श्रीमंत झाली होती. भुईमुगाच्या शेंगेचे अमाप पीक येत होते. गेल्या वर्षी एकट्या विट्या गावानं 2 लाख रुपयांची शेंग विकली होती. लोक आता शेंगेचा उल्लेख फोलपाटे असा करीत होते. एका बाजूलाच आलेले पाणी वर्षभरात गावच्या दुसऱ्या भागातही येणार होते. माझ्या गावचे दारिद्र्य फिटणार होते. आता येथून पुढे गोरगरीब लोक जगायला परगावी जाणार नव्हते. आले तर आता बाहेरचेच लोक इथे जगायला येणार होते. एवढा बदल या बुध्या तळ्यानं केला. ते इतके शेजारी असून मी अद्याप पाहिले नव्हते. मानदेशच्या या भूमीत पाण्याचा विस्तीर्ण जलाशय पाहायला मिळणे म्हणजे केवढी अशक्यप्राय गोष्ट. आणि मी असा करंटा की सालोसाल गावी जाऊ नये हे तळे बघून मी माझे डोळे थंड केले नव्हते.
म्हणूनच आज ब्रह्ममुहूर्तावर मी तळ्याच्या प्रवासाला पायीच निघालो होतो. पायी अशासाठी की पाण्यानं श्रीमंत झालेली जमीन मला जवळून बघायची होती. तिच्या मातीवरून फिरायचे होते. तिचे सुगंधी श्वास मला हुंगायचे होते. मध्येच पाठ लागला. तळ्याचा पाट. त्याच्या भोवती सुरेख सडक झाली होती आणि एका वळणावर सुंदर काळ्या अक्षरात रंगवलेला दगड होता. माडगुळ फोर. यापूर्वी माझ्या गावाचे नाव कधी मैलाच्या धोंड्यावर सुद्धा आले नव्हते. अशी सुरेख सडक माझ्या गावाला अद्याप कधी आली नव्हती. मी रुबाबात चालत त्या दोंड्यापाशी गेलो आणि गुडघ्यावर हात ठेवून ती अक्षरं वाचली. छाती पुढं करून जमिनीवर रोवलेला तो पांढरा शुभ्र दगड माझ्याकडे बघत होता. त्याला रामराम शेठ असे म्हणावे असे मला वाटले. इतका तो जिवंत वाटला. त्याच्याकडे प्रसन्न मुद्रेनं पाहून मी केवळ डोळे किलकिले केले, जिवणी रुंद केली आणि पुढे चाललो. एक लहानसा पूल ओलांडला. पूल अजून मान नदीवर पूल नव्हता. अजून गोमेवाडीच्या ओढ्यावर पूल नव्हता. दिवाळी दसऱ्याला मी गावाकडे निघालो असताना या आडमाप नदी नाल्यांनी मला कितीदा तरी अडवले होते. जोरदार पाऊस झाला की माडगुळकडे जाणाऱ्या सगळ्या वाटा बंद होतात. अद्याप 61 साली सुद्धा होतात. हे पूल केव्हा होतील परमेश्वर जाणे. पण आज चोपडी गावाकडे जाणाऱ्या या भिकार ओढ्यावर कसा सुबक पूल झाला होता. ही सारी किमया त्या तळ्याचीच. कधी तालीवरून, कधी बांधावरून, कधी गाडी वाटेनं, तर कधी पाऊल वाटेनं चालत मी तळ्याचे अंतर कमी करीत होतो. पळत पळत डगरी चढत होतो. या बांधावरून त्या बांधावर उड्या मारित होतो. सकाळचा थंड वारा माझ्या अगदी डोक्यात चढला होता. मध्येच बोंड्याकडीच्या उतारावर वसलेली वाडी लागली. पिवळ्या काड्यानं शाकारलेली घरं, पांढऱ्या मातीनं सारवलेल्या भिंती, मध्येच उभा राहिलेला तरतरीत लिंबाचा ढाळा, घराभोवती घातलेली काट्यांची कुंपणे, हिरव्या गडद रंगाची शेराची झाडं. वाडीतले कोंबडे चढ्या आवाजात बांग देत होते. माणसं नुकतीच जागी होऊन घराबाहेर पडू लागली होती. वाडीला बगल देऊन मी चढायला लागलो. पिकाऊ रानात संपले होते. बरड जमीन लागली होती. डोंगराची सुरुवात असती. जिथे तिथे खडी आणि मोठमोठे धोंडे दिसत होते. झाडे झुडपे या मुरमाड जमिनीवर मूळच धरू शकत नसावीत. इकडे तिकडे लवणे होती. त्यात मात्र हिरवे पिवळे तरवड, बुटक्या बाबळी आणि बोराटी असलेली झुडपे दिसत होती. मी लवणात उतरलो आणि पाया शेजारच्या झुडपातनं फटर असा एक भरगजा उडाला. जमिनीबरोबर भरारत पलीकडच्या बांधाआड पडली. आता हिच्या बरोबरच्या 4-6 बुरगुंजा इथंच कुठेतरी जमिनीबरोबर मुरून माझ्याकडे बघत असतील हे मला कळले. मी जागचं थोडं हल्लो की त्या पुन्हा भरारल्या असत्या. मग मी झाडाच्या बुंद्यासारखं गप्प उभा राहिलो आणि डोळ्याच्या कोपऱ्यातून डाव्या बाजूला नेपतीच्या जाईकडे बघू लागलो. आई दिसेनाशी होताच 5-10 मिनिटांनी भिंतीआड लपलेली पोरं पळून दुसऱ्या गल्लीत जावी तशा 4-5 बुरगुंजा जाळी अडून उडाल्या आणि पहिली जोडीदारीन ज्या दिशेला गेली त्या दिशेनं पाय लावून पळाल्या. अगं सटवायांनो, अशा पळताना जरा एक 6 नंबरचा छर्रा टाकला असता तर तुम्ही सगळ्या जागच्या जागी पडला असतात. मुरून बसायचं तुम्हाला तेवढंच कळतं काय? पण आज पाखरे मारणारच नव्हतो. मी तळे बघायला आलो होतो. आता चांगले फटफटीत झाले होते. चांदणे कुठले कुठे जाऊन सकाळचा ताजा प्रकाश फाकला होता. आता एवढ्यात सूर्याचा तांबडा भडक गोळा समोरच्या क्षितिजावर येणार होता. माझ्या पुढे उंच टेकडी होती. ही चढून गेलो की मला तळे दिसणार होते. तळ्याच्या पाण्याआडून लाल कमळ उमलावे तसा उगवणारा सूर्य दिसणार होता. पण पुढे वाकून आणि वरचेवर श्वास रोखून मी चढण चढू लागलो. सगळी चढण चढून डोंगर माथ्यावर उभा राहिलो आणि समोर पाहिले. वा, केवढा निळाशार विस्तीर्ण जलाशय समोर पसरला होता. माझ्या डाव्या बाजूला डोंगराची चढण कमी कमी होत गेली होती. तिथून पुढे काटकोणात तलावाचा लांबच लांब भरावा होता. 5-50 वर्षापूर्वी माझ्या आजोबांनी इथेच उभे राहून हजेरी बुकात कामकरी लोकांची हजेरी मांडली होती. ऐन विशीत इथल्या साहेबापुढे माझ्या वडिलांनी दिगंबर बळवंत कुलकर्णी माडगुळकर अशी फरडामोडीत सही केली होती आणि त्या सहीवर खुश होऊन त्यांना दरमहा 12 रुपयांची नोकरी या तळ्यावरच लागली होती. पोलिसात नोकरी करून पेन्शन घेतलेले बिटा काका अगदी काल परवा इथेच याच तळ्यावर पाटकरी म्हणून कामाला लागले होते.
माझ्या धाकट्या भावानं याच तळ्याचे पाणी पाजून गेल्या वर्षी 2,000ची शेंग काढली होती. पलीकडे टेकड्यावर पिपळणीच्या छायेत तांबड्या छपऱ्याचा बंगला होता. त्याच्या पलीकडे कामगार लोकांची आखीव वस्ती होती. निळाखंड्या पाखराप्रमाणे माझी नजर पाण्यावरून तरळून उजव्या बाजूला आली. चोहोकडं काळी तांबडी हिरवी शेतं होती. बाजूला लहान लहान झोपड्या आणि मध्ये सगळे पाणीच पाणी पसरले होते. मी उभा होतो त्या नाल्याच्या आकाराच्या डोंगराने हे सगळे पाणी आपल्या कवेत घेतले होते. पाण्यावरून वाफा निघत होत्या. पांढरे बगळे ठिकठिकाणी ठिपके दिल्यासारखे बसले होते. पाणी हलत नव्हते, डोलत नव्हते. समोरचे क्षितिज तांबडे लाल झाले होते. दिवस उगवला. निळसर पाण्यात तांबड्या आकाशाचे प्रतिबिंब पडले होते. बघता बघता तांबडा रंग सोन्यासारखा पिवळा धम्मक झाला होता. सूर्य वर चढला आणि तुरळक पांढऱ्या ढगांनी भरलेले सगळे आभाळ पाण्यावर तरंगू लागले. पकुरड्या पाखरांचे थवेच्या थवे कलरव करीत उडू लागले. झाडा झुडपांचे शेंडे कोवळ्या प्रकाशाने झळाळून निघाले. उंच डोंगरावर उभे राहून सुद्धा हे विलक्षण सुंदर दृश्य माझ्या डोळ्यात मावेना. मी पाण्याचा लहानसा थेंब झालो आणि त्या थंडगार जलाशयात मिसळून दिसेनासा झालो. सकाळचे 9 वाजले तेव्हा डोंगर माथ्यावरून पठारावरून मनमुराद भटकून मी तळ्याच्या पाळी आलो. माझ्या मागे हिरवळीनं भरलेला डोंगर होता. समोर पाणी होते आणि मधल्या पठारावर पिकाच्या नव्या पट्ट्यांनी भरलेले तांबडे रान होते. बंदूक पाठीला लावून लेफ्ट राईट करीत बाबळीच्या ओळीनं झालरलेल्या लहानशा तालीपाशी आलो. मध्येच आंब्याचे डेरेदार झाड होते. तिथे मुलीला उसे देऊन साळुंक्याचे बोल ऐकत पडावे आणि गावाकडून येणाऱ्या दशम्यांची वाट बघावी या हिशोबाने मी झाडाखाली पोहोचलो. माझ्या अगोदरच एक म्हातारा तालीवर बसला होता. त्याने तळ्याकडे पाठ केली होती. समोरच्या उतारावर त्याची 4-2 काळी बांडी शेरडं चरत होती. सकाळपासून माणसाचे दर्शन प्रथमच होत होते. मी जवळ गेलो आणि बंदूक काढून आंब्याच्या खुंटाला अडकवीत म्हणालो, राम राम बाबा. बाबाने गुडघे उभे करून त्याभोवती हाताची मिठी घातली होती. वाहना काठी बाजूला ठेवली होती. पटका बैजवर काढून पालथा घातला होता. कपाळावर पंजाची सावली धरून त्याने माझ्याकडे मान वर करून पाहिले आणि घसा साफ करून रामरामी परत केली. राम राम. माझ्या काकी गणवेशाकडं बंदुकीकडे बघून त्याला बुचकळल्यासारखे झाले असावे. मोहरा फिरवून तो माझ्याकडे बघत राहिला. पॅन्ट सावरून मी बूट काढले आणि उबगलेली पावलं हलवीत पाय पसरून बसलो. मग म्हातारा म्हणाला, काय घावलं का? नाही, सहज फिरायला आलो होतो. असावे म्हणून बंदूक आणली बरोबर. म्हातारा पार पिकला होता, तरी त्याचा आवाज खणखणीत होता. तोंडावर रेषांच्या आडव्या उभ्या तिरक्या रेघोट्या, पांढऱ्या भुवया, पांढऱ्या मिशा, डोईचे केस शुभ्र पांढरे. असा तो म्हातारा मला या जागेचा वास्तुपुरुष वाटला. मी विचारले, इथलेच का बाबा तुम्ही? बाबांचा आवाज नाही म्हटले तरी थोडा कापरा होता. शेजारी ठेवलेल्या वाहनांचा जोड उगीच उचलून बाजूला ठेवीत म्हातारा बोलला, हां, इथलाच. मी उत्साहानं बोललो, बरं झालं नाही, तुमच्या हयातीतच तळं झालं. पिकसनी पाणी मिळू लागलं. आनंद झाला आपल्या मुलखाला या पाण्यानं. म्हाताऱ्याच्या आवाजात मात्र मला दुःख जाणवले. चकित होऊन मी विचारले, चोहीकडे आनंद झाला बाबा. आपल्या दुष्काळी मुलखाला आणखी काय पाहिजे? म्हाताऱ्यानं पुढं झुकून खडे वेचले आणि लांब टाकून दिले. पाठमोरा होता तो तळ्याला सन्मुख होऊन कापऱ्या टोकदार आवाजात तो बोलू लागला, त्या तिथं आमचं गाव होतं. तिथं माझं घर होतं. परडं होतं. परड्याला लागून गाईगुरांचा गोटा होता. कुठाय ते सगळं आता? गेलं. पार पाण्याखाली गेलं. खानाखुना सुद्धा राहिल्या नाहीत. अरे दावायला जमीन राहिली नाही. ते खानाखुना कुठल्या? बाबा माझ्या? आमचं सगळं सगळं गेलं. गाव गेलं, देवळ गेलं, पार गेला, चावडी गेली. मग बाबा, आता तुम्ही राहता कुठं? थ्या तिकडं भुंड्या पटाऱ्यावर राहतो डोंबऱ्यावाने. वनवासवाडी नाव पडले गावाला. म्हातारा भडाभडा बोलून गप्प बसला. टोल पडून गेल्यावर घंटा हलत राहावी तशी त्याची मानच तेवढी हलत राहिली. मला काय बोलावे हेच कळेना. जरा वेळानं मी म्हटलं, पण बाबा, सरकारनं तुम्हाला जमिनी दिल्या, नवं गावठाण दिलं, तळ्यात गेलेल्या जमिनीबद्दल मोबदला दिला, घराबद्दल पैका दिला, दिला की नाही? होय, दिला. असे म्हणून शून्य दृष्टीनं म्हाताऱ्यानं पाण्याकडे बघितले आणि तो बसल्या बसल्याच पुढं सरकला.
आणि माझ्यापाशी येऊन म्हणाला, माझा एक पुतण्या रेल्वेवर वॉचमॅन होता. तो गाडीखाली घावला आणि त्याचा उजवा पाय गुडघ्यातून पार गेला. सरकारनं भरपाई म्हणून पैका दिला, पण पाय नाही दिला. यावेळी काय बोलावे हेच मला सुचले नाही. घटकाभरानं मी उठलो आणि म्हाताऱ्याचा निरोप घेऊन चढण चढू लागलो. मध्येच पाठमोरा होतो. तो सन्मुख होऊन तळ्याकडे दृष्टी टाकली. सूर्य आता पुष्कळ वर आला होता. ऊन चांगले तापले होते. सकाळी अपाट दिसणारे तळे आकसून डबक्यासारखे दिसत होते. कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा. कथा आवडल्यास इतरांना शेअर करा. कथेला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.